अमावस्येच्या दिवशी किडी अंडी घालतात का? किंवा अमावस्येच्या दिवशी किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो का? तर बघूयात या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर। नमस्कार, मी पंकज परदेशी आपणा सर्वांचे ॲग्रोथमिसा व पॅराफट तर्फे या चॅनलवर स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, पिंक बॉलवर्म, फ्रूट बोरर, स्पॉटेड बॉलवर्म, स्टेम बोरर, लीफ रोलर, टोबॅको कटवर्म अशा असंख्य किडींचा प्रादुर्भाव आपल्याला अंधाऱ्या रात्री जास्त होत असतो। मग त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी किंवा पुढे मागे 1-2 दिवसात ह्या किडी आपल्या पिकाच्या लुसलुशीत पानांवर किंवा देठांवर अंडी घालत असतात आणि पुढील 48 ते 72 तासात या अंडीतनं ते पिल्ल किंवा त्या अळी बाहेर पडतात आणि त्यामुळे असंख्य प्रमाणात त्या तिथे असल्यामुळे आपल्या पिकांवर हल्ला करतात। मग अशा वेळी जर आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह काही फवारणी किंवा उपाययोजना केलेली नसेल तर आपल्याला त्याचा जास्त अडचण येते। मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपण बायोबिटरचा वापर करू शकतो। तर बायोबिटर का बरं? तर बायोबिटर हे सिनेमम वेरम ऑइल युक्त असलेलं वॉटर बेस्ड एक उत्पादन आहे की या उत्पादनाचा वापर आपण फवारणी किंवा ड्रिपद्वारे केला असता आपलं पीक आतून बाहेरून कडू होतं। मग अशा वेळेस अंधाऱ्या रात्री देखील जरी एखाद्या किडीची मादा आपल्याकडे अंडी घालण्यास आली किंवा आपल्या पिकावर फीड करण्यासाठी आली तर बिटर चव लागल्यामुळे ती तिथे फीड करू शकत नाही, ती तिथनं दूर पळते किंवा ती तिथे अंडी देखील घालत नाही। पण जर अंडी घातलेली असतील आणि त्यातनं जर अळ्या बाहेर पडल्या तर अशा वेळेस जर बायोबिटरचा वापर केलेला असेल तर त्या बिटर टेस्टमुळे त्या अळी देखील आपल्या पिकावर फीड करू शकत नाही। मग अशा वेळेस आपण आपल्या पिकाचं संरक्षण खूप कमी खर्चामध्ये आणि ऑर्गॅनिक पद्धतीने करू शकतो। तसेच या उत्पादनासोबत आपण कीटकनाशक, बुरशीनाशक, खते व इतर औषधांचा देखील वापर करू शकतो। आता यामध्ये खतांमध्ये आपण CB+ देखील वापरू शकतो की जेणेकरून जसं कॉटन असेल, सोयाबीन असेल त्याला खूप चांगल्या प्रमाणात मदत होणार आहे, किंवा आपण 1261 सारखे ग्रेड्स देखील त्याच्यामध्ये वापरू शकतो। जर आपल्याकडे किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेस आपण एखाद्या गॅस पॉइझन सोबत हप्त्यातनं कमीत कमी 1 ते 2 वेळेस आपण बायोबिटरचा वापर केला पाहिजे। धन्यवाद।